नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्या सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला कायदेशीर किमतीपूर्वक कायदा केला नाही. त्याच पद्धतीने गेल्या 10 वर्षापासून भाजप सरकारने त्यात कोणताही बदल केलेले नाही. त्यामुळे दुधाबरोबरच शेतमालाला आधारभूत किंमत व स्वामीनाथन आयोगाला कायदेशीर आधार मिळत नसल्याने मूलभूत मागणीसाठी आपण शेतकऱ्यांबरोबर होऊन शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढाई उभारली असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित काळे यांनी केले. तालुक्यातील हरेगाव फाटा येथे दिनांक 25 जून रोजी होणाऱ्या दूध उत्पादकांनी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पूर्वतयारी करण्यासाठी उक्कलगाव येथे शेतकऱ्यांची नियोजित श्री हरिहर केशव गोविंद भगवानाच्या मंदिरात बैठक पार पडली. त्याप्रसंगी ॲडव्होकेट काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी आबासाहेब सोन्याबापू थोरात हे होते. यावेळी अनिल अवताडे, इंद्रभान चोरमल, अनिकेत कुलकर्णी, उपसरपंच नितीन थोरात, ज्ञानदेव थोरात, ईश्वर दरंदले, प्रताप पटारे, रवींद्र जगधने आदींसह पदाधिकारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुधाच्या गंभीर प्रश्नावर तुम्ही साथ द्या, मी मागे हटणार नाही. न्यायालयाच्या माध्यमातूनही मी वकिली पणाला लावून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दूध व्यवसाय हा पूरक व्यवसाय नसून मुख्य व्यवसाय बनलाय. मात्र आजवर याच मुख्य व्यवसायाला भाव मिळत नसल्याने दूध धंदाच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होण्याचे गरजेचे आहे. आता तरी गप्प बसून चालणार नाही. दुसरीकडे दुधाला भाव मिळत नाही, त्यातच शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. या प्रसंगी दीपक थोरात, अनिल थोरात, सुनील थोरात, प्रकाश थोरात, अशोक शिंदे, किशोर थोरात, सोमनाथ मोरे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब कर्डिले, उल्हास तुपे, रमेश थोरात, सुधाकर थोरात, रावसाहेब शिंदे, रवींद्र थोरात, विलास थोरात, केशव तावरे, राजेंद्र थोरात, सुनील जगधने, आदिनाथ जगधने, प्रदीप गाडे, दिगंबर मोरे, संजय दरंदले, भास्कर थोरात आदी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि साहेबांनी उंदीरगावचे तेच बोलले की सगळं ठापून आलं. ही भेसळ जर बंद झाली तर उद्या आपलं 45 रुपये दूध होतं. 30% दूध कमी होणं म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक गोष्टीत फसवायचं. तुम्ही कर्जमाफीत लोकांना फसवलं. आता हे भारत पाटील आहे, भारत पाटील म्हणजे आपण ती चर्चा नेहमी त्याच्यातलं भाग आहे. 25 लाख रुपये कर्ज आहे. आमचं नगरचं आंदोलन चालू होतं. द्राक्ष बागेदार आहे, मोठे शेतकरी. सेंट्रल बँकेमध्ये यांचं एक अनुदान आलं 1 लाख रुपये. त्या हरामखोर बँक मॅनेजरनी ते परस्पर कर्जवळती केलं. मला काय परिचय नव्हता. ईश्वर पाटील मला फोन केला आणि पाटील असा तर ईश्वर पाटील दुधासाठीचा जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे तो सध्या अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे. आणि मला किंबहुना असं वाटतं की शेती करणारा जो शेतकरी आहे त्याचा जोडधंदा हा दुधाचा. आता आपण इतक्या दिवस चर्चा करत होतो, पण माझं मत आता असं झालेलं आहे की या राजकीय व्यवस्थेने शेती पूर्ण संपवलेली. मुख्य धंदा आता आपला दुधाचा व्हायला लागलेला आहे. प्रत्येकाच्या पुढं पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या घरापुढं 1-2 गाय आहेत. आणि आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी आता एवढंच एक साधन, ज्याला आपण म्हणू 8 दिवसाला आपल्याला काही कळेना थोडं बहुत पेमेंट येतं, त्याच्यातनं काही आपले मार्ग निघतात. कारण की सातत्याने तुम्ही शेतीमध्ये आता आपण एवढं खपलेलो आहे की शेतीच्या धंद्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. दवाखाने सुद्धा होत नाही. बाकीचं जाऊ द्या, म्हणजे आपण बाहेर का तुम्हाला कधी कधी लाज वाटते की 10 एकरचा शेतकरी असलेला माणूस त्याचा दुधासाठीचा जो प्रश्न आता निर्माण झालेला आहे तो सध्या अतिशय ज्वलंत असा प्रश्न आहे. आणि मला किंबहुना असं वाटतं की शेती करणारा जो शेतकरी आहे त्याचा जोडधंदा हा दुधाचा. आता आपण इतक्या दिवस चर्चा करत होतो, पण माझं मत आता असं झालेलं आहे की या राजकीय व्यवस्थेने शेती पूर्ण संपवलेली. मुख्य धंदा आता आपला दुधाचा व्हायला लागलेला आहे. प्रत्येकाच्या पुढं पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाच्या घरापुढं 1-2 गाय आहेत. आणि आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी आता एवढंच एक साधन, ज्याला आपण म्हणू 8 दिवसाला आपल्याला काही कळेना थोडं बहुत पेमेंट येतं, त्याच्यातनं काही आपले मार्ग निघतात. कारण की सातत्याने तुम्ही शेतीमध्ये आता आपण एवढं खपलेलो आहे की शेतीच्या धंद्यावर तुम्ही काहीच करू शकत नाही. दवाखाने सुद्धा होत नाही. बाकीचं जाऊ द्या, म्हणजे आपण बाहेर का तुम्हाला कधी कधी लाज वाटते की 10 एकरचा शेतकरी असलेला माणूस त्याचा पूर्ण दुधाचा विषय आला. आम्ही म्हटलं दुधाचा विषय एवढा गंभीर का व्हायला लागला.
अशी कोणती परिस्थिती, म्हणजे जग अशा दिशेने चाललेलं आहे की रोज भाव वाढतायत आणि रोज कोणत्याही वस्तूची मार्केट प्राइस वाढतच चाललेली. मग दुधाची मार्केट प्राइस रिव्हर्स काय यायला लागली, महागाई काय यायला लागली, काय झालं बा नेमकं गणित काय. एक लक्षात आलं की आता मी थोडा त्याच्यानंतर थोडा सखोल अभ्यास केला की देशामध्ये एक कायदा आहे, त्याला मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट ऍक्ट ऑर्डिनन्स तुमचा तयार झालेला आहे. तो 1992 तयार झाला काँग्रेस गव्हर्नमेंटचा. इसेन्शियल कमोडिटीचा म्हणजे आवश्यक वस्तू कायदा जो आहे त्या कायद्याच्या अखत्यारीमध्ये जशी शुगर केन कंट्रोल ऑर्डर आहे आपली ऊसाच्या बाबतीतली, तशी दुधाच्या बाबतीतली पण एक ऑर्डर केंद्र शासनाने काढली. त्या 38 पानाचाच कायदा येतो. त्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की याच्यामध्ये शेतकऱ्याला पाहिजे, विकणाऱ्यांनी कितीच विकायला पाहिजे, कलेक्शन कसं असायला पाहिजे, काहीच नाही. कारण की त्यावेळेसचा काळ जो होता हे मला याच्यातनं वाटतंय की त्यावेळेस प्रायव्हेट दुधाच्या इन्स्टिट्यूशन्स कमी होत्या. ह्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या ज्या काही संस्था होत्या त्याच्या माध्यमातून कलेक्शन होऊन दुधाचं वितरण व्हायचं, ज्या सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होती. ह्या सगळ्या यंत्रणा यांनी मोडून टाकल्या आणि पॅरलल व्यवस्था तयार केली, जी खाजगी व्यवस्था अशी तयार केली. म्हणजे 70% आज देशामधली व्यवस्था सांगतो की 70% दूध व्यवसाय हा प्रायव्हेट सेक्टरकडे गेलेला आहे आणि 30% म्हणजे महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर आता फक्त 11,137 सोसायट्या महाराष्ट्रात काम करतात की जे दुधासाठी कलेक्शनचं काम करतात. म्हणजे जो आकडा त्याच्या खाली जाणं म्हणजे मातीतच जाणं, दुसरं काहीच नाही. या लेवलला येऊन सुद्धा जर आपल्याला बोलायचं नसेल, या लेवलला येऊन सुद्धा जर आपल्याला थोरात मोठे वाटत असतील, या लेवलला येऊनच आपल्याला शरद पवार आणि अजित पवारचाच विषय घ्यायचा असेल तर मला वाटतं आपल्याला कुणीच वाचू शकतो, कुणी नाही वाचू शकणार. मग या सगळ्या सिस्टीममध्ये आपल्याला एक पाहिजे. आमची काही राजकीय व्यवस्था नव्हती, आम्ही राजकारणात नव्हतो. मी ज्या वेळेसपासून शेतकरी संघटनेत जेव्हा माझ्या लक्षात आलं की गेले माझे वडील खपले पूर्ण द्यायच्यात, त्याच्यानंतर माझं पण पहिले 10-15 वर्ष त्याच्यात खपले. नंतर माझ्या लक्षात आलं की चालत नाही, आपला वापर होतो, भाव कमी झाले हाय शेतकरी संघटना पुढं काही कुणाला अडचण आली तर हाय शेतकरी संघटना पुढं, तो माणूस तेवढं काम काढून निघून जातो. आम्ही भूमिका घेतली की आपल्याला राजकारण करायचं. मी अशोक कारखान्याची निवडणूक लढवली, मी जरी त्याच्यामध्ये सभासद नव्हतो त्यावेळेस